हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या एकूणच राजकीय प्रवासावर प्रकाश टाकणारं असं कला दालन मीरा भाईंदर परिसरामध्ये उभारण्यात आलेलं आहे। अगदी राजकीय प्रवास त्यांचा नेमका कसा झाला आणि कशा पद्धतीनं ते बाळचे बाळासाहेब झाले हे खरं तर दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आलेला आहे। मी सध्या ज्या चाळीच्या बाहेर उभी आहे तिथूनच खरं तर शिवसेनेच्या प्रवासाला वाटचाल झाली असं सांगायला हरकत नाही। आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक आहेत। प्रताप सरनाईकची तुमच्या खरं तर संकल्पनेतून हे कला दालन उभारण्यात आलेलं आहे। काय नेमक्या कशा पद्धतीच्या आठवणी आहेत? मी मूळचा दादरकर, दादरच्या भवानी शंकर रोड म्हणजे कबूतरखान्याजवळची जी मातृछाया व्यायामशाळा आहे शाखा क्रमांक 65 त्यावेळेस होती, त्या पाटीलवाडी आणि कृष्णकुंज नावाची आमची बिल्डिंग होती। त्यामधला माझा जीवन प्रवास मध्यंतरी मी नंतर मग त्या महापालिकेच्या शाळेमध्ये भवानी शंकर रोडच्या शिक्षण घेत होतो आणि त्यानंतर डोंबिवलीला स्थायिक झालो। पण जेव्हा मी दादरला राहायचो माझे वडील दैनिक मराठामध्ये काम करत होते आणि त्यावेळेस प्रूफरीडर म्हणून ते काम करत असताना आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी कार्टूनिस्ट म्हणून काम करत होते। त्यामुळे त्यांच्या भावना खांडके बिल्डिंगमध्ये ज्या पद्धतीनं बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या, लोक यायची, भेटायची, हिंदुत्वाचे विचार, मराठी माणसाचे विचार त्या ठिकाणी एक दुसऱ्यांना ते घेतले जायचे आणि त्यामुळे आज हे कला दालनाच्या निर्मितीला मला ते जुने दिवस आठवले आणि तशी मी निर्मिती केली। या ठिकाणी बाळासाहेब काम करत असताना त्यांचं कार्यालय कसं होतं, शिवसेनेची शाखा असताना शाखा कशी असायची, बाळासाहेब कुठे बसायचे, मातोश्रीची रूम जी होती ती बाळासाहेबांची कशी होती, बाळासाहेब त्या मातोश्रीच्या रूममध्ये कुठे बसायचे, कसं काम करायचे, हे प्रूफरीडर म्हणून काम करत असताना माझे वडील आणि प्रिंटिंग प्रेस त्या ठिकाणी जी होती ती प्रिंटिंग प्रेस हे दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि सर्वसामान्य जनतेला हे बाळासाहेबांचं चरित्र समजावं, त्यांचे विचार समजावे ह्यासाठी ही मी निर्माण केलेली आहे, संकल्पना प्रत्यक्षात उतरवलेली आहे। कला दालनाचं निर्माण आता झालेलं आहे आणि उद्या त्यांच्या स्मृतीला अभिवादन करायला एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत। प्रचंड बारीक असे गंगोरे खरं तर या निमित्तानं हायलाइट केलेले, अगदी चाळ कशी होती, कशा पद्धतीनं रंग असायचे, दुकानं कुठली असायची, प्रत्येक सगळ्या गोष्टी तुम्ही खरं तर या निमित्तानं बघितल्या आणि व्यथा देखील छोट्या छोट्या गोष्टी, तरुणांच्या भावना, महिलांच्या भावना, चाळीमध्ये काम करत असताना त्या सगळ्या पुरुष मंडळी काय म्हणायची, छोटे छोटे डबे बनवून देत असताना महिला आपल्या नवऱ्याला मदत व्हावी, कंपन्यांमध्ये किंवा मिलमध्ये काम करणारा आपला नवरा बिचारा कामाला गेलाय, आपण जे डबा बनवून काही लोकांना जर दिलं तर अजून आपल्या कुटुंबियांना त्याची मदत होईल, या आशेनं काही घरकाम करणाऱ्या महिला त्याच ठिकाणी डबे पोचवायचं काम करायचे। ह्या सगळ्या ज्या जुन्या संकल्पना आहेत त्या मी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। परंतु बाळासाहेबांचे मराठी माणसाचे विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे सुद्धा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न केले। छपाई यंत्र देखील बघायला मिळतंय खरं तर हे ओरिजिनल मराठा प्रिंटिंग प्रेस आणि त्यानंतर मग सामन्याची वगैरे स्थापना झाली, परंतु हे मराठामध्ये आचार्य यात्रेंची जी प्रिंटिंग प्रेस होते, माझे वडील त्या ठिकाणी प्रूफरीडर होता असं मी म्हणालो, की आधी प्रूफरीडर म्हणून ते प्रिंट करायचे आणि नंतर तो साचा जो आहे तो या ठिकाणी प्रिंट करायला यायचा, म्हणजे रस्व, दीर्घ, काना, मात्रा हे त्या ठिकाणी प्रूफरीडर म्हणून काम करत असताना त्याला करावे लागायचं, तर ते दाखवण्याचा एक प्रयत्न केला। आपण खरं तर इथे शिवसेनेची पहिली शाखा, या पहिल्या शाखेमध्ये आपण या निमित्तानं जाऊ, कारण आपल्याला म्हणजे त्यावेळेस कदाचित जाता आला नसेल, सर पहिल्या शाखेमध्ये या ठिकाणी आपण जाऊ। काय वाटतंय कोण पहिल्या शाखेमध्ये आल्यानंतर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा, पण न्याय मिळालाच पाहिजे। बाळासाहेबांची भूमिका मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा, ही सुद्धा बाळासाहेबांची भूमिका। तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठे जा, तुम्हाला मरण नाही। जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही। वयाने म्हातारे झाले म्हणून काय झालं, परंतु माणूस विचाराने कधी म्हातारा होऊ शकत नाही, हे विचार बाळासाहेबांचे होते आणि ते त्यांनी विचार ह्या विविध पत्रकामध्ये मांडलेले आहेत। तेच विचार आम्ही ह्या ठिकाणी मांडले। विचारामुळेच हा कणा ताट राहिला, या विचारामुळे कणा ताट राहिला। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळेच प्रताप सरनाईक हा ह्या मीरा भाईंदर शहरातून 4थ्यांदा आमदार झाला आणि आज राज्याचा परिवहन मंत्री झालाय। इथे आणखीन एक मुद्दा सर लिहिलेला आहे की एकजुटीने राहा, जातीपातीचे वाद गाडून मराठी माणूस भक्कम ठेवा। हे बाळासाहेबांचे विचार होते, 1966 साली त्यांनी ते मांडले होते, परंतु आज जाणीवपूर्वक ह्या मीरा भाईंदरमध्ये जातीवातीचं राजकारण केलं जातं, हिंदी मराठी वाद निर्माण केला जातो, हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातो। ज्या नयानगरमध्ये हिंदू मुस्लिम ही दंगल भडकवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, त्या नयानगरची बांधणी किंवा त्याचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे, हे आजची लोक विसरतात। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही लोक अशा गोष्टी करत राहतात, परंतु ठीक आहे,
आम्ही आमचं काम करत राहणार, आम्ही मात्र पुढे जात राहणार. आज 9 वर्ष झाली खरं तर हे कलादालन तुम्ही निर्माण करण्यासाठी, आणि मग इतकी वर्ष काय लागली, म्हणजे इतके कुठले स्पीड ब्रेकर होते? लोकांना हे कलादालन होऊ नये असं वाटत होतं. त्यांना बाळासाहेबांचे विचार माहीत नव्हते, हिंदुत्वाचे विचार वेगळ्या पद्धतीनं ते ह्या मीरा भाईंदरमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे संघर्ष झाला. आमचे 22 नगरसेवक होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आमचे आता नगरसेवकाने महापालिकेमध्ये स्थायी समितीची सभागृहाची तोडफोड केली होती. ठीक आहे, आता ते गुन्हे बाहेर पडले, गुन्हे त्यातले बिचारे काही नगरसेवक देवाघरी सुद्धा गेले, परंतु ह्या सगळ्या निर्मितीमध्ये त्यांचं योगदान आहे ते मी कधी विसरू शकत नाही. एक राष्ट्रीय स्मारक आहे बाळासाहेबांचं, जे तयार होत आहे, अजून तयार झालेलं नाही. दुसरं हे कलादालन या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन उद्या एकनाथ शिंदे देखील करतायत. काय फरक वाटतो? करत नाहीये, हे उद्घाटन झालंच आहे असं मी समजतो. हे लोकांना कलादालन बघायला आता 17 नोव्हेंबर ते 23 जानेवारीपर्यंत मिळणार आहे आणि बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करायला एकनाथ शिंदे साहेब उद्या दुपारी 3 वाजता येणार आहे. मग संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी येणं देखील गरजेचं पाहिजे, त्यांनी आलं पाहिजे. कलादालन कसं असतं, फक्त मातोश्री मधून बाहेर पडल्यानंतर महापौर निवासमध्ये गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ज्या काही स्मृती जागवायच्या आहेत त्या कशा जागवता येतील हे इकडे येऊन त्यांनी बघितलं पाहिजे. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन राकेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मीरा रोड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.